जानू प्रभु मुद्रिका मेली मुकमाई जल बिलाग गए अचरज नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे होते आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षक काहू को डरना आपन तेज संवारो पे तीनों लोक आपते कापे भूत पिशाच निकट नहीं आए महावीर जब नाम सुनाले नासे रोग हरे सब पीरा जपते निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ज्ञान जो लावे पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पाए चारों युग परताप तुम्हारा हे पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जाने की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे भजन राम को भाए जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्ति कहाई और देवता चित्तन धरे हनुमत से सब सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करव गुरु देव नाई जो सत बार पाठ कर जोई छूटहि बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय मेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरहु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा सद्गुरुनाथ महाराज की जय भागवत भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय राधे रानी की जय गजानन जी महाराज की जय साजी महाराज की जय अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा आद्य शक्तिमान जगत जननी सभी मेरे माता पिता बहन भाई सबको मेरा जय श्री कृष्ण। आज कथा के छठे दिन के प्रथम सत्र में हम प्रवेश कर रहे हैं। उसके पहले 2-3 दिन से बड़े लोगों की इच्छाएं थी। मुझे लगता है बांसुरी का सत्र अभी समाप्त करें। वसंतराव जी अभी सुना दे कि बाद में सुना? तुम्ही सांगा तुमची इच्छा काय, आता ऐकायची का नंतर ऐकायची?
सकाळी जेवढे आले ते पहिले पाव आपल्याला तर श्रोता पाहिजे. आता ऐकायला लावतो. एक 5 मिनिट नंतर दुपारी संध्याकाळी अजून नाही पप्पू, संध्याकाळी आवर अजून संध्याकाळी आवर अजून तू 1-2 मिनिट. पहिली बार अभि याच्यासाठी पण वाजून राहिलो. माझ्या गुरूंचे गुरुभाऊ आहे. त्यांचं वय कमीत कमी 120 ते 25 वर्षाचं वय आहे वसंतरावचे. आज सकाळी फोन आला, बोले मला तुमची बासरी ऐकायची. और 80 वर्षापासून एकाच जागेवर साधना करतात. मोठे सिद्ध संत आहेत. एका वेळा 2-2, 3-3 शरीर धारण करण्याची क्षमता त्यांच्यावर आहे. माझ्या गुरूंचे गुरुभाऊच आहे. एका जागेवर काही वर्षापासून साधना करतात ते. त्यांचे फोन चालू ठेवून त्यांची इच्छा होती की आज सुरुवातलाच बासुरी तुम्ही वाजवा. म्हणजे ठीक आहे, तुमची पण सगळ्यांची इच्छा होईल आणि त्यांचे पण तिथं बसून ऐकतात. कृष्ण कन्हैया लाल की जय. एक बार जोर से जयकार. कृष्ण कन्हैया. अभी थोड़ा इको कर देना. महाराज जी को प्रणाम. आपकी आज्ञा से बांसुरी बजा रहे.